उद्या शुक्रवारी 5 तारखेला तमाम महाराष्ट्रातल्या बहुजन, धनगर, ओबीसी, माळी, साळी, तेली सर्व 18 पगड जातीच्या बांधवांच्या वतीनं यलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोर्चा बारामतीच्या प्रांत कार्यालयावर जाणार आहे। गेल्या 5 दिवसापासून या संदर्भातली जय्यत तयारी सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि शेकडो नव्हे तर हजारो बांधव आज येत्या 24 तासात बारामतीच्या परिसरात असणार आहेत। प्रश्न असा आहे की ज्या जरांगे पाटलांनी धनगर समाजाविषयी अपशब्द वापरला, ओबीसी समाजाची चेष्टा केली, आज हा ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात गेलं, या सर्व बाबी लोकशाही पायदळी तुडवून संविधानाचा अनादर करून शिव्याशाप देऊन समाजामध्ये फूट पाडून जरांगेंनी जे पद्धतीचं आंदोलन उभं केलं आणि त्यात जरांगे यांचेच पिलावळं आज चिलेपिले समाजामध्ये शिव्या देऊन, आई बहिणींच्या शिव्या देऊन वातावरण कलुषित करत आहेत। आणि म्हणून अशा व्यक्तीला, अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी त्यांना तात्काळ अटक करावी आणि ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण कशा पद्धतीने करणार हे देखील आज महाराष्ट्र सरकारने स्पष्ट करण्याची गरज आहे। कारण आज तमाम ओबीसी, महाराष्ट्रातला बहुजन धोक्यात आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला हा ओबीसी बहुजन समाज उद्या काठी आणि घोंगडं आणि डोक्याला फेटा अशा पद्धतीनं पारंपरिक वेशात बारामतीच्या दिशेने येणार आहे। उद्या एक यलगार मोर्चा बारामतीमध्ये पक्ष, गट, तट, भेद, संपूर्ण भेद बाजूला ठेवून, गट तट बाजूला ठेवून एकत्र येऊन आम्ही करणार आहोत आणि उद्याचा मोर्चा हा महाराष्ट्राला दिशा देणार आहे। 2025 मध्ये महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय, महाराष्ट्राला एक नवं वळण देऊन बहुजनांचं, ओबीसीचं साम्राज्य येत्या काळात जर टिकवायचं असेल, त्यांचं जर स्वाभिमान जागा करायचा असेल तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असे म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी, भटक्या विमुक्त सर्वच समाज बांधवांना नम्र विनंती करतो। एक दिवस समाजासाठी, एक दिवस स्वाभिमानासाठी चला 5 सप्टेंबर रोजी उद्या बारामतीच्या दिशेने कूच करूया। धन्यवाद।